नमस्कार. न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. अगदी 2च दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे आणि वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन या सगळ्याची तुमची तयारी पूर्ण झालेली असणार आहे. पण यावेळी सुद्धा 2 दिवस विभागून अमावस्या तिथी आलेली आहे. तर त्यामधले काही गैरसमज किंवा मुहूर्त काय आहे मग लक्ष्मीपूजनाचा, नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान कुठल्या काळामध्ये करावं, या सगळ्याविषयी आपल्या मनामध्ये काही शंका कुशंका असेल तर ती दूर करा आणि त्याकरता आपण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मागच्या वर्षी जसं झालं होतं 2024ला दिवाळीमध्ये तसंच यावर्षी सुद्धा 2025च्या दिवाळीत बघायला मिळत आहे. 2 दिवसामध्ये विभागून अमावस्या तिथी आलेली आहे. म्हणजे 20 तारखेला आणि 21 तारखेला अमावस्या तिथी विभागून आली आहे. मग नरक चतुर्दशीच्या 20 तारखेच्या पहिल्या दिवशी काय करायचं, अभ्यंगस्नान कधी करायचं, मग अमावस्या लागली की काय होऊ शकतं, आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा पहिला हाफ जो आहे, फर्स्ट हाफ जो आहे तो अमावस्या येते. मग लक्ष्मीपूजन कधी करायचं, त्याचा मुहूर्त काय आहे, या सगळ्याविषयी व्हिडिओमध्ये बोलूया. आणि त्याच्या अनुषंगानं सगळ्या दिवाळीतल्या प्रत्येक दिवसाविषयी सुद्धा एक 2 वाक्यामध्ये धांडोळा आपण घेऊया. तर पहिला दिवस तर वसुबारसेचा दिवस, गायीची पूजा करण्याचा दिवस, वसुबारसेचा दिवस, गायीला गोडधोड नैवेद्य दाखवण्याचा दिवस. दुसरा धनत्रयोदशीचा दिवस. शक्यतो धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी आणि कुबेराची एकत्रित पूजा केली जाते आणि वैद्यकीय क्षेत्रातली जी लोक आहेत ती धन्वंतरीची पूजा सुद्धा धनत्रयोदशीच्या दिवशी करतात. काही जे नवा व्यवसाय सुरू करणारे असतात किंवा जुने व्यावसायिक असतात ते आपली जी चोपडी असते, म्हणजे आपल्या हिशोबाची जी वही असते त्याचं पूजन करतात, नवी वही सुरू करतात धनत्रयोदशीच्या दिवशी. तर त्याचा जो नंतरचा दिवस म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस जो येतो तो येतो नरक चतुर्दशीचा दिवस. आणि नरक चतुर्दशी ही यावेळी 20 ऑक्टोबर 2025ला आली आहे. नरक चतुर्दशीला पहिलं अभ्यंगस्नान आपण करतो. सुगंधित तेल, उटणं लावून आंघोळ केली जाते आणि ती दिवाळीची पहिली आंघोळ असं आपण म्हणतो. आणि त्यामुळेच पुढे मोती साबणाची एक जाहिरात आपण वर्षानुवर्ष पाहतो की चला चला दिवाळी आली, मोती साबणाने आंघोळ करायचा दिवस आला. म्हणजे असं की अभ्यंगस्नान मोती साबणाने, सुगंधित साबणाने करायचं, अशी त्याची थीम होती, म्हणजे असा त्याचा विषय होता. असो, तर नरक चतुर्दशीच्या दिवशीच अमावस्या आलेली आहे. मग अमावस्या कधीपासून कधीपर्यंत आहे आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कधीपासून कधीपर्यंत अमावस्या आहे, या सगळ्याविषयी जाणून घेऊया. मग याकरता आम्ही काय काय केलं तर आम्ही वेगवेगळी पुस्तकं रिफर केलेली आहेत, वेगवेगळ्या तज्ज्ञांशी आम्ही बोललेलो आहोत आणि त्यातून आम्ही मार्गदर्शन घेऊन हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणतोय. 20 तारखेच्या दिवशी 5:24 ते 3:44 चांगला काळ आहे आणि त्यामुळे पहिलं अभ्यंगस्नान, पहिली जी आंघोळ आहे नरक चतुर्दशीची, ती 3:44 तुम्ही करू शकाल. म्हणजे तो चांगला काळ आहे, अमावस्या तेव्हा लागलेली नाही आहे. 20 तारखेला दुपारी 3:44 अमावस्या सुरू होणार आहे. सोमवती अमावस्या ती 3:44 सुरू होते, ती लक्ष्मीपूजनाच्या दिवसापर्यंत आहे. तर ही जी सोमवती अमावस्या आहे ती 3:44 नंतर लागली असल्या कारणाने पहिला जो फर्स्ट हाफ आहे तो तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या आप्तस्वकीयांबरोबर छान गोडधोड केलेला फराळ खाऊन, पहिलं अभ्यंगस्नान करून, छान आकाशकंदील दिवे लावून साजरी करू शकता नरक चतुर्दशीचा दिवस. 3:44 20 तारखेला दुपारी अमावस्या सुरू होते, ती दुसऱ्या दिवशीपर्यंत अमावस्या असणार आहे. मग दुसरा दिवस कुठला तर तो उजाडतोय लक्ष्मीपूजनाचा दिवस, म्हणजे 21 ऑक्टोबर 2025. 21 ऑक्टोबरच्या दिवशी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त कधी आहे ते समजून घेऊया आपण, पण त्याआधी अमावस्येविषयी बोलूया. तर 3:44ला आदल्या दिवशी 20 तारखेला जी अमावस्या सुरू होतीये ती दुसऱ्या दिवशी 5:54 अमावस्या असणार आहे. दर्श अमावस्या लक्ष्मीपूजनाला लागतीये आणि ही दर्श अमावस्या 5:54 असणार आहे. 5:54 अमावस्येचा काळ संपतोय आणि मग 6:10 ते अगदी 8:40 कधीही तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता.
अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर सूर्यास्तानंतर कधीही तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकताय पुढच्या 2 तास 40 मिनिटांमध्ये. म्हणजे सूर्यास्ताची वेळ झाली की सूर्यास्तापासून 2 तास 40 मिनिटांपर्यंत तुम्ही कधीही लक्ष्मीपूजन करू शकताय. पण मग एक्झॅक्ट टायमिंग, एक्झॅक्ट मुहूर्त जर सांगायचा झाला तर 6:10 ते 8:40 चांगला मुहूर्त आहे. आणि त्यात सुद्धा सर्वाधिक उत्तम मुहूर्त लक्ष्मीपूजनाचा कुठला, तर 7:08 ते 8:18 या 1-1.25 तासामध्ये लक्ष्मीपूजन करण्यासाठी उत्तम काळ आहे. परत एकदा सांगते, 7:08 लक्ष्मीपूजना दिवशी संध्याकाळी 7:08 ते 8:18 तुम्ही लक्ष्मीपूजन संध्याकाळी करू शकता आहात. अत्यंत उत्तम काळ म्हणून 7:08 ते 8:18 पाहिलं जात आहे. 4 जणांनी मार्गदर्शन केल्यानंतर या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. जे लोक अगदी वेळा काटेकोरपणे पाळतात त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. पण याच्या व्यतिरिक्त म्हणजे 8:40 वेळ चुकली आणि आपण मग लक्ष्मीपूजन करायला घेतलं तर काही वाईट होणार आहे का? काहीही वाईट होणार नाही. कुठलीही मनात शंका कुशंका ठेवू नका. आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये, आपल्या असलेल्या दैनंदिन कामामध्ये आपण एकमेकांसोबत आनंद साजरा करण्याकरता हे सण सगळे असतात. आणि त्यामुळे जर थोडासा उशीर झाला आणि त्यानंतर तुम्ही लक्ष्मीपूजन केलं तर आता काय होईल, आता काही वाईट होईल का, असं काही मनात ठेवू नका. छान मनाने, छान अंतःकरणाने तुम्ही तुमचं लक्ष्मीपूजन करा. तर मुहूर्त चुकला, मुहूर्ताची वेळ चुकली म्हणून काहीही मनात आणू नका. तुम्ही लक्ष्मीपूजन अत्यंत मनाने, उत्साहाने साजरं करा. आणि अर्थात पुढचेही 3 दिवस महत्त्वाचे आहेत. मग तो बलिप्रतिपदेचा दिवस किंवा दिवाळी पाडवा ज्याला आपण म्हणतो, दिवाळी पाडव्याचा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असतो. त्यामुळे नवी खरेदी आपण त्या दिवशी करतो. पत्नीनं पतीला ओवाळण्याचा तो दिवस असतो. त्यामुळे पती पत्नीसाठी तो दिवस महत्त्वाचा आहे. आणि मग येते भाऊबीज म्हणजेच यमद्वितीया. तर यमद्वितीया जी आहे, यमद्वितीयाच्या दिवशी दीपदान करण्याची प्रथा आहे, परंपरा आहे. आणि त्या दिवशी बहिणीनं भावाला ओवाळण्याचाही तो दिवस असतो. त्यामुळे सगळ्या बहिणींना खूप सारी गिफ्ट्स मिळतात भाऊबीजेच्या दिवशी आणि कधीकधी भावांना सुद्धा मिळतात. तर असा हा दिवाळीचा सण तुम्हा सगळ्यांना उत्साहाचा, आनंदाचा, भरभराटीचा जाओ. या न्यूज 18 लोकमतकडून माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा.